नमस्कार. पारंपरिक भरली वांगी ही महाराष्ट्राची शान आहे. पूर्वीपासून आलेली ही भाजी आजही खूप आवडीने खाल्ली जाते. कुकरमध्ये केल्यामुळे वेळ, गॅस व मेहनत एवढे सगळे वाचते. इथे बनवलेला मसाला फ्रीजमध्ये ठेवला तर 15 दिवस टिकतो. भरली वांगी बघा, काय सुंदर दिसत आहे. रसरशीत व चमचमीत झाली आहेत. सुवास तर खूपच छान येत आहे. एका बोरीमध्ये पाणी घेतले आहे. त्यात मीठ, हळद, ह्यात कापलेली वांगी घातल्यामुळे ती काळी पडत नाही. भरली वांगी बनवण्यासाठी 1/2 किलो ताजी, काटेरी व स्वच्छ धुतलेली वांगी घेतली आहेत. वांग्याचे काटे काढून टाकूया. काटे नक्की काढून टाका, कारण वांगी शिजल्यावरही खाताना हे काटे टोचतात. मार्केटमधून घेतानाच अशी ताजी वांगी घ्यावी, कारण ह्या वांग्याच्या भाजीला चव छान येते. वांग्याचा देठ मोठा आहे, तोही थोडासा कापून टाकला आहे. आता एका वांग्याचे 4 भाग करूया. वांगे कापल्यावर आतून कीड आहे का ते नक्की बघावे. वांगी व्यवस्थित कापली तर मसाला भरताना वांगी तुटत नाहीत. वांगी घेताना हिरव्या व ताज्या देठाची घ्यावीत. अशी वांगी ताजी असतात. कढईत अर्धा कप शेंगदाणे खमंग भाजून घेऊया. शेंगदाणे भाजल्यावर अर्धा कप सुक्या खोबऱ्याचा किस. खोबरे भाजत आल्यावर तीळ 2 मोठे चमचे. तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर क्लिक करा. त्यामुळे तुम्हाला नवीन रेसिपीजचे नोटिफिकेशन्स मिळतील. व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका. हे सर्व परफेक्ट भाजले आहे. काढून घेऊया. थंड होण्यासाठी ठेवूया. मिक्सरच्या भांड्यात थंड झालेले साहित्य: लसूण 10 ते 12 पाकळ्या, 1 इंच आल्याचे तुकडे, कोथिंबिरीच्या काड्या, थोडीशी कोथिंबीर, कांदा लसूण मसाला 1 मोठा चमचा, हळद अर्धा छोटा चमचा, काश्मीरी लाल तिखट 1 छोटा चमचा, धने पावडर 1 मोठा चमचा, गरम मसाला अर्धा छोटा चमचा, जिरे पावडर अर्धा छोटा चमचा, चवीनुसार मीठ. इथे आपण भाजीला जेवढे मीठ पाहिजे तेवढे घातले आहे. पाणी न घालताच वाटून घेऊया. अशा पद्धतीने मिक्सर चालू बंद करून वाटून घेतले आहे. मसाला एका ताटात ओतला आहे. ह्यात चिंचेचा कोळ 1 मोठा चमचा, थोडेसे पाणी स्प्रिंकल केले आहे. पाण्यामुळे मसाला थोडासा ओलसर होईल. असा मसाला बनवून फ्रीजमध्ये ठेवला तर तुम्ही ह्यापासून रस्सा व सुक्या भाज्या फक्त 5 मिनिटात बनवू शकता. फ्रीजमध्ये हा मसाला 15 दिवस टिकतो. मसाल्याचा खूप छान सुवास येत आहे. वांग्यात भरण्यासाठी मसाला तयार आहे. वांगी अशा पद्धतीने दाबून घेतली आहे. वांग्यात पाणी असेल तर मसाला भरल्यावर तो बाहेर येतो. त्यासाठी वांगी अशा पद्धतीने दाबून घेतली आहे. हा मसाला वांग्यात भरल्यामुळे त्याची चव आतपर्यंत उतरते. मसाला दाबून भरला आहे. असा मसाला भरला की वांगी शिजल्यावर सुद्धा तो बाहेर येत नाही. सर्व वांग्यामध्ये मसाला भरला आहे. थोडा मसाला उरला आहे. हा आपण कधी व कसा वापरणार आहोत हे पुढे सांगितले आहे. कुकरमध्ये 4 मोठे चमचे तेल. भरली वांगीसाठी तेल जास्त वापरतात, पण तुम्ही कमीही वापरू शकता. गरम तेलात अर्धा छोटा चमचा मोहरी, अर्धा छोटा चमचा जिरे. मोहरी व जिरे तडतडल्यावर कढीपत्त्याची 5 ते 6 पाने, हिंग 1/2 छोटा चमचा. त्यात मसाला भरलेली वांगी, उरलेला मसाला. ह्यात 2 मिनिटे वांगी परतून घेऊया. तेलात मसाला व वांगी परतल्यामुळे सुवास व चव दोन्हीही छान येते. कुकरमध्ये एका शिटीत वांगी शिजते. ह्यामुळे आपला वेळ वाचतो. वांगी खमंग परतली आहे. ह्यात गरम पाणी. तुम्हाला रस्सा किती दाटसर पाहिजे त्यानुसार पाणी घालावे. कुकरचे झाकण लावूया. लो फ्लेमवर 1 शिटी करून घेऊया. 1 शिटी झाली आहे. गॅस बंद केला आहे. कुकर थंड होण्यासाठी ठेवूया. कुकरचे प्रेशर निघून गेले आहे. भाजी शिजली की नाही ते बघूया. हे मऊसूत शिजले आहे. ह्यावर थोडीशी कोथिंबीर. भाजी बघा काय सुंदर दिसत आहे. भाकरी, चपाती, पांढरा भात, मसाले भात ह्याबरोबर ही भरली वांगी खाऊ शकता. कुकरमुळे ही भाजी फक्त 5 मिनिटात झाली आहे. तळाला भाजी थोडीसुद्धा करपली नाही. भाजीवर तरी छान आली आहे. ह्यामुळे गॅस व वेळ दोन्हीही वाचतात. टिफिनसाठी पाहुणे आल्यावर अशी चमचमीत भरली वांगी बनवू शकता.
तयार आहे चमचमीत व रसरशीत भरली वांगी. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बघत रहा शांभवीज किचन. धन्यवाद.